नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांबाबत आरोग्य सभापती जयाजी नाथ यांनी विशेष संवाद साधलाय. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी आरोग्य विषयक योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी पाहूयात. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्यविषयी आणि एकंदरीत जे रुग्णालय आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्याचे काही मागील दिवसांमध्ये बरे वाईट आपण बातमी पाहिला असेल. सध्याची जे आरोग्याची नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने सुरू आहे या सर्व विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आरोग्य सभापती आहे जयजीनाथ सर. सर, काय सांगणार आहात? नवी मुंबईमध्ये जे आरोग्याची व्यवस्था आहे, काही मागील दिवसांमध्ये जे MRIचे किंवा डायग्नोसिसचे जे उद्घाटन करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये, आज आरोग्याची काय परिस्थिती आहे? एकंदरीत तुमचा अहवाल जे तुम्ही अनेक ठिकाणी भेट दिलेले आहेत, काय वाटतं सर? नवी मुंबई महापालिका आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप सक्षम आहे. कुठंच काही प्रॉब्लेम नाही. पण आता सध्या स्टाफ कमी आहे. पेशंटची आमची OPD प्रत्येक FRUला तर 2000चे पेशंट असतात. नेरूळच्या हॉस्पिटलला तर 1,500-2,000ची OPD असते. त्याच पद्धतीनं ऐरोलीच्या MCHला 1,500-2,000ची OPD आहे. तर ह्या कव्हरअप करण्यासाठी आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांची सेवा करण्यासाठी जी नर्सिंग स्टाफची जी गरज आहे, सबऑर्डिनेट स्टाफची जी गरज आहे, ती भरती प्रक्रिया थोडी मंदावलेली आहे. त्याला कसं स्पीडअप करता येईल हे माझं मूळ लक्ष आहे. त्या लक्ष घालण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर आज ऐरोलीला पण MCH बरोबर त्याला दर्जा FRUसारखा कसा देता येईल, त्या ठिकाणी जनरल हॉस्पिटलचा दर्जा देऊन चांगल्या सर्व सुविधा त्या ठिकाणी तिथनं पेशंट शिफ्ट करायला लागूच नाही अशा पद्धतीनं कसं करता येईल हे बघायचा माझा उद्देश चालू आहे. त्याच्या अनुषंगानं आज वाशी विभागासाठी या बेलापूर मतदारसंघात एक MRI झाला आहे. MRI सेंटर चालू केलं आहे, कॅथलॅब केलेले आहे. त्याच पद्धतीनं ऐरोली मतदारसंघातसुद्धा एक MRI सेंटर आणि कॅथलॅबचं तर आम्ही घेतलेलंच आहे ऑलरेडी तिथं, परंतु MRI पण त्या ठिकाणी चालू व्हावा ही माझी स्वतःची इच्छा आहे. त्याचबरोबर आज आमच्या कोपरखंडाचं हॉस्पिटल असेल, आज दिघ्याचं हॉस्पिटल असेल, तुर्ब्याचं हॉस्पिटल असेल किंवा चिंबळी बेलापूरचं हॉस्पिटल असेल, त्याला मोठ्या प्रमाणात कसं ॲक्टिवेट करता येईल, त्यात काय त्रुटी काय आहेत का, ती सगळी मी पाहणी केलेली आहे. त्याच अनुषंगानं आज कोपरखंडाचं हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये जे नियोजन करून बांधलेलं आहे ते प्रॉपरली नियोजन करून बांधण्यात आलेलं नाही. त्यासाठी आपल्याला जे बांधायचं आहे त्यात काय चेंजेस करायचे आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्या अनुषंगानं मी आदेशित केलेलं आहे की करण्यासाठी मी जात आहे आज आयुक्त साहेबांच्याकडे आणि तो नियोजन करत आहे. सर, ऐरोलीमध्ये 12 वर्षाच्या ज्या पुढील जे मुलं आहेत त्यांना ॲडमिट करून घेतलं जात नाही आहे किंवा अनेक अडचणी आहेत. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असेल, डॉक्टरची फार कमी कमतरता तिथे भासते आणि म्हणून त्यांना ऐरोलीमध्ये ते दिघापासून ऐरोली, कोपरखैरणे किंवा घनसोलीमधले जे परिसरामधले जे लोक आहेत त्यांना या आरोग्याच्या विषयी फार आरोग्याची काळजी घेऊन ते वाशीमध्ये त्यांना यावं लागतं आणि इथेसुद्धा बेड अवेलेबल होत नाही. तर यासाठी काय पुढची? आज लहान मुलांसाठी NICU कमी पडतात. त्यासाठी मी आज त्या विषयावर सुद्धा आदरणीय आयुक्त साहेबांशी बोलणार आहे की जेणेकरून आपल्याला NICUची बेड्स वाढवायला पाहिजेत. मॉड्युलर NICU, मॉड्युलर ICU, 20 बेडचं ICU, हे 20-25 बेडचं NICU, त्यात 6 दुसरे NICU सारखे असं ते PIC, ते सगळ्या गोष्टी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला लागणारी मॅनपॉवर, डॉक्टर्स, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स त्यांची भरती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि ऐरोलीला जसं अजून मजबूत FRUसारखं कसं करता येईल किंवा बेलापूरचं हॉस्पिटल चालू आहे त्याला कसं मजबूत करता येईल, त्याने पण विकेंद्रीकरण केलं म्हणजे जो FRUवर जो लोड होतो किंवा नेरूळच्या MCHवर जो लोड होतो तो सगळीकडे डिवाइड होईल आणि सगळ्या सुविधा सगळीकडे उपलब्ध राहतील. असं सांगण्यात येतं आहे की डॉक्टरांना ज्या पद्धतीनं पॅकेज दिला पाहिजे, जे पगार आहे, मानधन ज्याला आपण म्हणू, दिलं जात नाही आहे, त्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासते. मग त्यासाठी तुमचा काही प्रयत्न राहणार आहे का? येस, मला आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहे आणि डॉक्टरांची अपेक्षा असते. आज 1,10,000 आपले डॉक्टर लोक काम करतात, गायनोकॉलॉजिस्ट वगैरे मेडिसिनचे. तर त्यांना आम्ही
आता वेतन श्रेणीप्रमाणे शासकीय वेतन श्रेणी किती आहे, भले त्यांना तुम्ही टेम्पररी ठेवा, हरकत नाही, पण त्यांना पगार नियमाप्रमाणे द्या. तो नियमात बसवता येत नाही, पण तो पगार द्या. तो पगार आम्ही लोकल स्वायत्त गव्हर्नमेंट आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, ते आमच्या म्हणजे महापालिका स्वायत्त आहे, त्यासाठी आम्ही काही ठरवायचं आम्ही देऊ शकतो. तसं आपण बोनस वाढवायचा विचार करतो. त्या अनुषंगाने डॉक्टरांचा जर पगार चांगल्या पद्धतीने दिला, ते आपुलकीनं जुडतील, काम करतील. आणि प्रत्येक डॉक्टर 1,10,000 द्या किंवा 2,00,000 द्या, तो काम करताना कुठे कसूर करत नसतो. मग का आपण त्यांची व्हॅल्यू टिकवू नये, त्यांची वाढवू नये, जेणेकरून अजून अतपेतीनं तो काम करेल, सोडून जाणार नाही आणि टिकून राहील, जेणेकरून नवी मुंबईची आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहील. अगदी औषधाच्या विषयी घेतो. औषधाच्या बाबतीमध्ये ऐरोली असेल किंवा वाशी असेल किंवा अन्य ठिकाणी जे नेरूळमध्ये सुद्धा, त्या हॉस्पिटलमध्ये औषधांसाठी 2च खिडक्या आहेत. औषधाची कमतरता भासते असे वारंवार समाजसेवक किंवा इतर जे पक्षामधले लोकांचा असा आरोप केला जातो की औषधाचं कमतरता भासते आहे. तर आणि अजून एक ह्यालाच अनुसरून अजून एक प्रश्न आहे सर, की जे MRI जे सेंटर जे आज वाशीमध्ये जे उभा केलं आहे, त्याचं किती प्रमाणात जे नागरिक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना त्याचा उपयोग होतो? सगळ्यात इम्पॉर्टंट औषधाचं आपण पहिला विषय घेतला. औषधं भरपूर आहेत, औषधाची कुठे कमी नाही, पण टिपिकल एक जसं की डायबिटीसचं मेडिसिन कुठं मिळत नाही. मग आम्ही काय केलं आहे, त्यांना डॉक्टरनं पेटी कॅश त्या हॉस्पिटलला ठरवून दिलेली आहे. लागलं असं त्यांनी त्यातनं परचेस करावं आणि लोकांना उपलब्ध करायचं, पण परत पाठवू नका, हे आमचे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. तरी समजा आता औषधं आणली होती, आज एक 25 पेशंट असतील आणि त्या 25 पेशंटला 10 दिवसाचं औषध दिलं, पुन्हा दुसरे आले तर अचानक कधी वाढू शकतात. मग तेव्हा नसतं, बाबा या उद्याला उद्या उपलब्ध करून दिलं जातं, तर तो एक प्रॉब्लेम असतो. आणि बेड्स उपलब्ध करण्यासाठी खरंच बेडची कमतरता आहे, ते वाढवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. सर, जे फोर्टिस हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये जे टक्के नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिकांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नव्हतं, म्हणून तुम्ही आणि जे उपसभापती आहेत गणेश सकपाळ यांनी जो मध्यंतरी भेट दिला होता, जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्या फोर्टिसमध्ये कशा पद्धतीनं त्यांना तिथे शस्त्रक्रिया वगैरे झालं पाहिजे, यासाठी कोणाचं तरी जे ओळख दाखवण्याची गरज भासणार नाही, यासाठी काय सांगणार? काय त्याचे खूप ट्रान्सपरन्सी आहे. 15% बेड जे अवेलेबल असतात ते, आता समजा एक पेशंट आहे, त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे, त्याचं ऑपरेशन केलं आहे, तो 2 दिवसात डिस्चार्ज होणार नाही. मग तो भले 8 ते 15 दिवस राहिला ऑपरेशन होऊन बाहेर जाईपर्यंत, तो 15 दिवस ते 15 बेड खाल्ला त्या पेशंटनं, तर तो त्या कुणाला ताप आला आहे, सिव्हिअर आहे आणि त्याला तिथली बेडची गरजच आहे, तर तिथं ठेवल्यानंतर तो 4 दिवस राहिला, तर ते 4 बेड त्या 4 दिवसाचे गेले. असे 15 दिवसाचे 15 पेशंट जर आज आपण ॲडमिट केले आणि ते 8-8, 4-4, 5-5 दिवस राहिले, जोपर्यंत त्याला डिस्चार्ज होत नाही तो दुसरा बेड आपल्याला ठेवता येत नाही, का तसं ॲग्रीमेंटच आहे. कारण त्यात आपण काय केलं, पहिल्यांदा जेव्हा भाड्यानं दिलं तेव्हा एक 55 लाख 60 लाख भाडं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, ह्याच्यात काय बरोबर होत नाही, सेवा जी पाहिजे, आणि त्यांनी बोललं होतं की युसेजेबल फ्री करणार, तरी पैसे भरायला लागायचे. मग त्यातनं आदरणीय मला पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनी पुन्हा मिटिंग घेतली आमची सर्वांची, आणि काय केलं पाहिजे याच्यात, त्यामुळे संपूर्ण सोय कशी फ्री करता येईल, A to Z, म्हणजे सगळं A to Z सगळं फ्री कसं करता येईल, ह्या अनुषंगानं बार्गेनिंग करून 800 पेशंट वर्षाला पाठवायचे. मग आता 800 पेशंट होत नाहीत, समजा तुम्ही 300-400 पेशंट होऊ शकतात वर्षाला, पण 300-400 कारण बेड तेवढे खाल्ले ना प्रत्येक पेशंटनं, तेवढे दिवस खाल्ले, तेवढे बेड गेले. मग आजचा बेड तो उद्या काउंटच झाला, म्हणून 400 पेशंट 350 ते 400 पेशंट ॲव्हरेज कवर होतात. तर तो जसा आमचा 25 कोटीच्या वर फायदा होतो महापालिकेला, त्याची ट्रीटमेंटची कॉस्ट काढली, राहणं, डॉक्टरचा खर्च, ICUचा खर्च, मेडिसिनचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, जे काय असेल, तर तो 25-25 कोटी वर्षाचा आमचा फायदा होतो. पूर्वी भाड्यानं काहीच नाही मिळत होतं, तर ह्या चांगला झालेला आहे. अजून आता आमचं ॲग्रीमेंट संपलं आहे, तर आमच्या डोक्यात विचार चालला आहे, ते खाली करून घेता येईल का, महापालिका स्वतः भरती करून चालवता येईल का, त्या अनुषंगाने चाललं आहे. पण त्या लोकांचे कुठले तरी ह्या 5-6 वर्षात काय पुलाखालून खूपच पाणी गेलेलं आहे, त्यामुळं काय चुका झाल्यात, काय झाल्यात, कोर्टात तो गेला आहे, तर त्याला कसं खाली करण्यासाठी आपण काय करता येईल,
तेच त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता आम्हाला 6 महिने पण अजून झालेले नाहीत प्रॉपरली. त्या अनुषंगाने एक अभ्यास करून आपण करतोय ते, आणि गरज पडल्यास चांगले वकील अपॉइंट करून ते आपण ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तर हे होते नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य सभापती जनाजीनाथ, ज्यांनी नवी मुंबईमध्ये जे आरोग्याच्या विषय म्हणजे जे हॉस्पिटल रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणार असल्याची त्यांनी या ठिकाणी माहिती दिली. त्याचबरोबर जे फोर्टिस हॉस्पिटल आहे जे 15% नागरिकांसाठी राखीव असून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे या संदर्भात देखील आपल्याबरोबर बोललेले आहेत. आवाज इंडिया मराठी, विशाल टोणगे, नवी मुंबई.